बघा तर मस्त अशी ही चमचमीत अशी आपली ही वाटाण्याची भाजी आहे. तर ही आपले जे वाळलेले वाटाणे असतात का भिजवलेल्या वाटाण्याची ही भाजी आहे. एकदम चमचमीत रसरशीत आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर वेळ न गमावता रेसिपीकडे वळूयात. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी. मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे जे मी वाटाणे घेतलेले आहेत का ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. अगोदर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता ते कुकरला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकून त्याच्या एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर कुकर शिजत आहे तोवर आपण पुढची तयारी बघूयात. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आपल्याला याचा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता. तर आता कुकर गार होईल तोवर आपण जो मसाला आहे का तो भाजून घेऊयात. तर इथे 1 चमचाभरच तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा आपण ते चिरून घेतला होता का ते टाकून घ्यायचा, लसण टाकून घ्यायचं आहे, थोडेसे आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे. तर 1 इंच आलं होतं मी त्याचे 2-3 बारीक तुकडे करून घेतले आणि ते टाकून घेतले. एक टोमॅटो टाकून घेतला. आता त्याला छान असं भाजून मिक्सरला थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता लगेच फोडणी बघूयात. तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. एकदम मस्त अशी ही चमचमीत भाजी होती आणि खायला तर खूपच अशी टेस्टी लागते. तर तुम्ही ही भाजी एक वेळ नक्की करून बघा. तर तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल तर तुम्ही तशीच सुकी भाजी करू शकता पाणी न घालता. तर आता आपली पेस्ट आहे का ते व्यवस्थित असं तळलेलं आहे. आता सुके मसाले घालून घेऊयात. तर इथे मी 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर धने पावडर आणि 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे. पाव टीस्पून हळद घातलेली आहे. तर आता हे मसाले आहेत का छान असे परतवून घेऊयात. तर माझं तिखटवालं लाल तिखट होतं त्याच्यामुळे मी 1 चमचाभर घातलेला आहे. 2-3 हिरव्या मिरच्या अशा मी मधोमध चिरून घातलेल्या आहेत. आता त्याला पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा आणि नंतर आपण जे वाटाणे उकडवून घेतले का ते टाकून घ्यायचे आहेत आणि ते छान असे मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला घालून घ्यायचा. तर वाटाणे छान असे आपले हे शिजलेले आहेत. आता तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी का तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या. तर बघू शकता रंग किती छान असा आलेला आहे आपल्या भाजीला. आता आपल्याला ग्रेव्हीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून छान असं एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले जे आहेत का ते सर्व आपल्या वाटाण्यामध्ये उतरले पाहिजेत. तर कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी सर्व्ह करायची भाकरीसोबत, भातासोबत. एकदम तुम्ही तावमारीत अशी ही भाजी खाऊ शकता. मस्त अशी चमचमीत रसरशीत आपली भाजी तयार आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीची भाजी एक वेळ नक्की करून बघा. आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका. तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर पण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.